मित्रांनो, साधारण 1980 ते 1985चा कालावधी घ्या. म्हणजे या काळामध्ये लग्नाचं वय झालेल्या मुलींची अवस्था काय असायची. एकतर तो काळ असा होता की ज्याला आपण कांदा पोह्याचा कार्यक्रम म्हणायचो. असे कार्यक्रम खूप व्हायचे. म्हणजे मुलांमध्ये तर अशा गप्पा चालायच्या, कितवा प्रोग्राम रे, 15वा 22वा, अशा सगळ्या गमती जमती चालू असलेला तो जमाना. पण त्या मुलीच्या मनात काय असायचं? मुलीच्या मनात भीती असायची. भीती, तिला धस्स व्हायचं एकाच विचाराने की आता मला सासू कशी मिळणार. हाच तो विचार तिच्या छातीत धस्स व्हायचं. यथावकाश तो 80-85चा कालावधी हळूहळू गेला. काळ बदलत गेला. आज तर आपण 2024च्या उंबरठ्यावर आहेत. पण झालं आहे काय आता, की आता जी होणारी सासू आहे तिच्या छातीत धस्स होतं आहे. ती कशामुळे? की तिला सारखं रात्री अपरात्री मनात एकच येतं आहे की आता माझा मुलगा लग्नाचा झाला आहे, आता नेमकी मला सून कशी मिळेल, तिचं माझं जमेल की नाही. अशा भीतीमध्ये या आजच्या 2023च्या ज्या बायका वावरत आहेत, तुमच्या एक लक्षात येते का गोष्ट? आज ज्या या भीतीमध्ये वावरत आहेत की मला सून कशी मिळेल काय माहीत नाही, मला आता धसकाच बसला आहे, मुलगा तर माझा लग्नाला आहे, असं वाटून घाबरणाऱ्या आजच्या ज्या बायका आहेत, त्याच बायका 1980 ते 85 काळात मला सासू कशी मिळेल या भीतीने ग्रासलेल्या होत्या. थोडंसं तुम्ही याबाबतीत विचार केला तर तुम्हाला हे तथ्य नक्कीच पटेल. साहजिक आहे, कालाय तस्मै नमः असं म्हणायचं आणि पुढे सरकत राहायचं. यथावकाश लग्न वगैरे होतात, मस्त हवेत तरंगतात माणसं 1-2 वर्ष. अशीच 7-8 वर्ष थोडेसे रुसवे फुगवे, कधी मजा, कधी काही वादविवाद, असं छान आयुष्य चाललेलं असतं. आणि एका सकाळी कॉफीचे कप दोघांच्या हातात आहेत आणि मस्त पत्नी शेजारी येऊन बसते. काहीतरी लाडीगुडी लावायची असते, काहीतरी हवं असतं. म्हणजे तिला काही नोकरी आणि धंदा नाही आहे, ती त्या पतीवर अवलंबून आहे. म्हणून मी ही वाक्य मुद्दाम सांगतो आहे. पतीकडून काहीतरी हवं असतं म्हणून ती कॉफीचा कप मोठ्या प्रेमाने हातात देते, स्वतः जवळ येऊन बसते. कॉफीचे 1-2 घोट घेतले की खूप लाडीकपणे प्रेमाने नवऱ्याकडे बघून ती एकच म्हणते, खरंच मी तुमच्याकडे जेव्हा बघते ना तेव्हा मला असं वाटतं की या भरल्या जगात माझा नवरा किती भोळा आणि साधा आहे. मला खरंच तुम्ही बाहेर पडताना तुमची काळजी वाटते. किती वेळ सहज तुम्हाला कुणीही वेड्यात काढू शकतं, इतके तुम्ही भोळे आहात. आता 8-9 वर्ष ज्या व्यक्तीला यांनी सहन केलं आहे आणि पदरी पडलं, पवित्र झालं असा एक चेहरा करून तो पटकन बोलून जातो, कॉफीचा घोट आतमध्ये घाईघाईत ढकलून. जे ऐकलं आहे त्याच्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी उतावीळ होऊन पटकन म्हणतो, हो ग माझी लाडकी, तसा मी खूप साधा भोळा आहे आणि मला वेड्यात काढण्याची सुरुवात ना तुझ्या बापानीच सुरू केलं, सुरुवात त्यांनीच केली आहे ग. असं म्हणून तो हसतो आणि तिच्या जवळनं उभा राहतो, दुसरीकडे जातो आणि कॉफीचे घोट घेत घेत तिच्याकडं मिश्किल नजरेने बघायला लागतो. हसी मजाक हे सुद्धा तर तुमच्या संसारामध्ये पाहिजे मित्रांनो. याच्यातला विनोदाचा भाग ठीक आहे, पण अशी विनोदाची पखरण करत सकाळचा चहा कॉफी आपल्या पत्नीसोबत घेणं, याची मजा काही आवरत असते ना. चला, असेच आपले सगळ्यांचे दिवस मजेत जावोत. नुकताच मी निवृत्त झालेल्यांबद्दल एक छोटासा व्हिडिओ बनवला, तोही अपलोड केला आहे. तर होतं काय, निवृत्त झाल्यानंतर तुम्हाला गृहीत धरलं जातं. आता एक मित्र निवृत्त झाला, दुसऱ्याच दिवशी त्याच्या घरी ज्या लोकांना संध्याकाळी फंक्शनला येणं जमलं नाही ती लोकं फुलांचे गुच्छ, त्याला शुभेच्छा
काही प्रेझेंट्स घेऊन घरी रांग लागली. घरी रांग लागल्यानंतर आपसुकच किचनमध्ये धावपळ सुरू झाली. येईल त्या प्रत्येकाला चहा कॉफी काहीतरी ऑफर करणं, अगत्य करणं ही आपली संस्कृती आहे. त्याप्रमाणे ती बिचारी किचनमध्ये राबत होती. अपेक्षा तिची एकच होती की ॲटलिस्ट चहाचे कप नेण्यासाठी, ट्रे नेण्यासाठी त्या निवृत्त झालेल्या मित्रांनी किचनपर्यंत यावं आणि ते घेऊन जावं. म्हणजे सुरुवात झाली गृहीत धरण्याची. आणि मग न आलेला पाहून आतमधून जोरात एक हाक ऐकू आली. हॉलमध्ये 4 मित्र बसले आहेत. पुष्पगुच्छ आणलेत त्यांनी, शाली आणल्यात, शाली त्याला पांघरल्यात, फोटो सेशन झालं आहे आणि हे होईपर्यंत घरात चहा तयार झाला आहे सगळ्यांचा. मग अपेक्षा होती की समजूतदारपणे चहा झालेला ओळखून तुम्ही आत यायला हवं. मग त्या पत्नी त्यांनी आतून हाक दिली. हाक काय मारावी? निवृत्ती, चहा तयार आहे. ते 4ही मित्र चपापले. ज्यांनी त्याच्या ऑफिसमध्ये त्याच्यासोबत काम केलं, ज्यांना त्याचं पक्कं नाव माहिती आहे की संदीपान नाव आहे यांचं, आणि मग आतून निवृत्ती का? ते मित्र चमकून त्याच्याकडे बघतात. तो गुपचूप उठतो, आतमध्ये जातो, चहाचे ट्रे घेऊन येतो आणि एका मित्राला राहवत नाही. मित्रांनो, अरे तुझं ऑफिसमध्ये तर नाव मी संदीपान वाचत आलो आहे, आणि मग निवृत्ती काय? नाही रे, तिने आता ठरवलं आहे आजपासून ती मला निवृत्तीच हाक मारणार म्हणे. आणि तिने चक्क काल मैत्रिणींमध्ये सांगितलं आहे, आता काही काळजी करू नका, कुठल्याही मीटिंग ठेवा, मी कधीही येते, कारण माझ्या घरात आता एक निवृत्ती आहे. मित्रांनो, खरंच, पण इतकंही तुम्हाला घरातल्या लोकांनी गृहीत धरू नये त्याच्यासाठी थोडंसं बिझी राहायला शिका, आपापले छंद जोपासा. आणि हो, तिने निवृत्ती हाक मारण्याआधी तिला थोडासा हातभार लावायलाही शिका. तुमचा निवृत्ती होऊ नये, तुमचं नाव बदललं जाऊ नये, म्हणून तुम्हाला लाख लाख पुन्हा एकदा शुभेच्छा.